एकदम हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा पद्धतीचा कच्च्या तांदळापासून आज आपण ढोकळा तयार करणार आहोत। एकदम मऊ होणार आहे हा ढोकळा आणि पाहू शकता सर्व साइडने एकसारखा असं जाळीदार होणार आहे। चला तर मग हलक्या फुलक्या जाळीदार रेसिपीला स्टार्ट करूयात। तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। ते 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही ते रेशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल किंवा कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे घेतला तरीही चालेल। तर हे तांदूळ मी 4 तास अगोदर छान असं भिजत घातलेलं होतं। पाहू शकता खूप छान भिजल्या गेलेले आहेत, सहज तुटत आहेत। तर एकाच कपाने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। तर या कपाच्या सहाय्याने मी 1 कप तांदूळ भिजत घातलेले होते 4 तास अगोदर। तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्रभर भिजत घातलात तरीही चालेल। सर्व तांदळामधील पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि सर्व तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालायचं पाणी न घालता। आता सारख्या कपाने पाव वाटी रवा घेतलेला आहे। जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता। सारख्या कपाने अर्धा कपापेक्षा थोडी जास्त दही घेतलेली आहे। एकदम फ्रेश दही आहे ही। आता यामध्ये अर्धा चमचा आल्याचा तुकडा घातलेला आहे। सोबतच तिखटपणासाठी 1 मिरची वापरणार आहे तोडून। याला छान असं बारीक करायचं। आता मी यामध्ये 1 चमचा भरून साखर घालणार आहे आणि सोबतच 1 चमचा तेल वापरणार आहे। तेलामुळे एकदम सॉफ्ट रेसिपी तयार होते। आता याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर पाहू शकता एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे। इथे रवाड आपल्याला पिसून घ्यायचं नाही, तर छान असं फाईन पेस्ट तयार करायची आहे। तयार झालेली सर्व पेस्ट एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। अशाच पद्धतीचा बॅटर आपल्याला हवा आहे। पाहू शकता छान असं घट्टसर बॅटर तयार आहे। पाणी न घालता मी इथे वाटण तयार करून घेतलेला होता। यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तर याला झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया। तर 20 मिनिटे झालेली आहेत। बॅटर थोडा घट्ट झालेला आहे अगोदरपेक्षा। आपण थोडं यामध्ये पाणी घालूयात बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। तर 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। जेवढं फेटाल तेवढं ढोकळा छान असं जाळीदार होण्यास मदत होईल। छान असं फेटून घेतलं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता आपण ढोकळा ज्या ताटामध्ये बनवायचा आहे किंवा ज्या भांड्यात बनवायचा आहे त्याला सर्व साइडने एकसारखं असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तुम्ही इथे कुकरचा डब्बा घेतला तरीही चालेल, परंतु मी इथे पसरट भांडं घेत आहे म्हणजे लवकर ढोकळा शिजेल आणि छान असं जाळीदार होईल। तर अशा पद्धतीने सर्व साइडने तेलाने ग्रीस करून झाल्यानंतर एका साइडला स्टीम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। पाणी छान उकळलं गेलेलं आहे। याला झाकून ठेवायचं आणि पाणी उकळल्याच्या नंतरच बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालायचा आहे। तर मी इथे 1 सॅचेस इनो घालणार आहे, फ्रूट साल्ट, आणि याला व्यवस्थित असं सर्व साइडने एकजीव करून घ्यायचं। सर्व इनो सर्व बॅटरला व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीने फेटून घ्यायचं। आणि ही प्रोसेस आपल्याला थोडं लवकर करायचं आहे, म्हणजे जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला इथे। तर 1 मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे। आता सर्व तयार बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं। थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये याला ठेवायचं आहे स्टँडवरती। इथे पाणी जर उकळलेलं नसेल आणि जर तुम्ही यामध्ये ताट ठेवलं तर ढोकळा फुलणार नाही, त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये स्टँडवरती आपण ताट ठेवूया आणि यावरती झाकण लावून 20 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं। तर 20 मिनिटे झालेली आहेत, पाहूयात। हळुवारपणे थोडं ताट काढून घ्यायचं आहे म्हणजे हातावरती वाफ येणार नाही। आता हाताला सुद्धा काही चिकटत नाही। बॅटर छान असं ढोकळा शिजल्या गेलेला आहे। चम्मचने चेक करूयात, चमच्याला सुद्धा काहीही लागलेलं नाही बॅटर। आता याला बाहेर काढून घ्यायचं आहे, थंड होण्यासाठी ठेवायचं। ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये आपण तडका तयार करूयात। तर त्यासाठी तेल घातलं। तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे। याला छान असं फ्राय होऊ द्यायचं तेलावरतीच। थोडा कढीपत्ता आणखी घालते, खूप छान फ्लेवर येतो कढीपत्त्यामुळे, त्यामुळे थोडा जास्त वापरणार आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। आपण थोडं पाण्याचा तडका तयार करून घेऊया म्हणजे घशामध्ये अडकणार नाही खाताना ढोकळा। तर अर्धा कप पाणी इथे मी घातलेलं आहे। याला छान असं उकळवून घ्यायचं आहे। सोबतच इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा भरून साखर घालायची आहे। याला व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आणि तडका छान शिजला की याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं। इकडे आपला ढोकळा सुद्धा छान असा थंड झालेला आहे
आता याला आवश्यक त्या आकारामध्ये कट करून घेऊया। व्हिडिओ जर थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील। डाळ तांदूळ ढोकळा आणि बेसन ढोकळा तर आपण नेहमीच बनवतो, पण या पद्धतीने एकदा तरी तांदूळ ढोकळा तयार करून बघा, खूप आवडेल। मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी तयार करून देऊ शकता। खूप आवडेल मुलांना, कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खायला आवडेल। तर पाहू शकता सर्व ढोकळे छान कट झालेले आहेत। आता आपण एक पीस बघूयात, किती जाडीदार झालेला आहे तुम्हीच बघा। सर्व साईडने एकसारखी अशी जाडी पडलेली आहे आणि छान असं सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा। दुसरा पीस सुद्धा आपण याच पद्धतीने बघूयात। सर्व साईडने एकसारखं असं फुगल्या गेलेलं आहे, जाळीदार झालेला आहे ढोकळा। आता आपण यावरती तयार केलेला तडका पसरवून घेणार आहोत, यामुळे घशामध्ये अडकत नाही खाताना। सर्व साईडनी तडका पसरवून झाल्यानंतर वरून थोडं कोथिंबीर घालायचा। एकदम ज्युसी झालेला आहे ढोकळा, खाताना घशामध्ये अटकणार नाही आणि बनवायलाही एकदम सोपा। आता आपण सर्व करूयात। कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असं खाल्लं तरीही एकदम भारी लागतो। या पद्धतीने तयार करा, नक्की आवडेल। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।